त्याचा चपळता पहा, ऍक्टिव्हपणा पहा, अप्रतिमाचा श्लोक पाहायला मिळतोय. सर्वच युवा ब्रिगेड आज एका बाजूला बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूला एक्सपिरियन्स बेस्ट टीचर, दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हो, काय गोलंदाजी जकडून ठेवलंय. अप्रतिमाचा प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळत आहेत. आम्हाला ज्या या मोठ्या प्लॅटफॉर्मला संधी मिळाल्या त्या संधीचा मी सोनं करणार. चांगली खेळी करताना पाहायला मिळत आहेत. दाखवून द्या मित्रांनो की लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही, लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभे आम्ही, हरणे जिंकणे हे फक्त नियतीलाच मान्य असेल, पण आम्ही जिंकण्याचाच पूर्णपणे प्रयत्न करू. एक धाव नक्की अर्जित केली गेली. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 3 धावा, 4 धावा, माफ करा, 3 धावा 4 चेंडू, माफ करा, 4 चेंडू 3 धावा येताना पाहायला मिळत आहेत. गणेश चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हो, लोअर फुल टच चेंडू होता. यष्टीरक्षक पहा मित्रांनो, हो, अपील केली जाते. पंचांनी दाद उचलून धरली आणि पंचांना सुद्धा रिव्ही घेण्यासाठी प्रवृत्त केलंय. चांगली यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे. रिव्ह्यू घेतलाय धावचीत साठी. तो पण ऐकूया या छोट्याशा कलाकारांसाठी एक छोटस सुरील संगीत डीजे. येस सर, विकेट. हो, चांगली कलाकृती. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. यष्टीची होताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. श्लोक नावाची चर्चा केली जाईल आज. छोटासा कलाकार, काय ती कला, छोटा पॅक बडा धमाका दाखवताना पाहायला मिळतोय. यष्टीचित करताना पाहायला मिळतोय. नक्की डायरेक्ट हिट आणि काम फिट यष्टीरक्षकानं करताना पाहायला मिळाला. ज्यावेळी त्याच्या चेंडूमध्ये चेंडू आला, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु यष्टीरक्षका हातामध्ये चेंडू आला आणि त्याने डायरेक्ट हिट केली आणि यष्टीचित होताना पाहायला मिळतोय फलंदाज. एक गडी गेला तंबूच्या आशयाला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. समीर तंबूच्या आशयाला येताना पाहायला मिळेल. विसावा घेताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ही रंगत पाहायला मिळेल. हे छोटेसे कलाकार पुन्हा एकदा आपली चांगली कलाकृती सादर करताना पाहायला मिळत आहेत. अजिंक्य स्ट्राईकचा वारसा आता अजिंक्यकडे येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. एक षटकावर धावसंख्या होते केवळ आणि केवळ 3 धावा. एक कंजूसी बरी गोलंदाजी. पुन्हा एकदा एक षटकानंतर पुन्हा आपण जाऊया बँड पद्माकडे. बँड वाले दादा, एक धून होने जाए. चला, धन्यवाद. चला, धन्यवाद. पहा, यष्टीरक्षक श्लोक हा 7th स्टँडर्ड मध्ये शिकणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कलाकृती सादर करताना छोटा पॅक बडा धमाका
नक्कीच पाहायला मिळतं ऍक्टिव्हपणा, चपळता. कारण चपळ चतुर जो तोच इथे रंगला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अगो टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला, क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव पूर्ण गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या देखील वाढ, धावसंख्या होते 4 धावा. दुसरं षटक प्रगतीवरती मार्गस्थ असताना अवैध चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. अवैध अज्जू मात्रे, काल ज्या फलंदाजाचा नावाचा डंका वाजला या मैदानामध्ये, मोठी खेळी, षटकार चौकारांची खेळी करण्यासाठी माहीर असलेला फलंदाज अज्जू मात्रे आज आपण पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहतोय. छोटे कलाकार त्यांना देखील सामना करताना पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली खेळी, कारण की जावेद बोलला ना, जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नका, येईल तारावया, वाट कोणाची पाहू नका. पावलं पावलं येतील खूप सारे कठीण प्रसंग, परंतु जिंकल्याखेरीज मैदान सोडू नका. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता, जेलची संधी उपलब्ध केली होती. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. एकच धाव, एका धावती समाधान मानलं लागतंय. धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळेल. बॅकअप पहा, 2-2 बॅकअप, तिसरा बॅकअप सुद्धा इकडे आला गोलंदाजच्या इकडे, आणि चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या होते 6 धावा. जर का या छोट्याशा कलाकारानं अज्जूचा विकेट मिळवला ना, तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण अज्जूच्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. कारण की अज्जू मात्रे हा असा ताकदवर फलंदाज, ज्याच्या बॅटच्या रडारमध्ये जर का चेंडू आला ना, ते एक षटकार किंग म्हणच्याची ओळख आहे. सर्वांना विनंती असेल बॅरिकेडच्या मागे उभं राहायचं आहे. सर्वांना विनंती असेल, खास करून कमिटी मेंबर्स, आपण जर मागे उभे राहिलात तर सर्वच मागे उभी राहतील याची सुद्धा नोंद घ्यायची, आणि बॅरिकेडच्या मागे उभं राहिलात तर अतिउत्तम. चला उड्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू, जेलची संधी, ओ ज्या विकेटचं जाळं विणलं होतं, मोठा मासा लागला गळाला, आणि सेलिब्रेशन वर ऐकूया एक सुसदूर असं संघ. चांगली गोलंदाजी, काय सेलिब्रेशन पाहायला मिळालं. विकेट विकेट तिसरा ताकदवर होता अज्जू मात्रे, ज्यानं कालपासून एक हाती सत्ता मिळवली आपल्या संघासाठी. षटकारांची आतिषबाजी करताना पाहायला मिळालं तर तो अज्जू मात्रे विकेटचं पतन. पण आतापर्यंत पाहिलं तर या दोन झाडांच्या मध्ये एकही क्षेत्ररक्षण कोणत्याही टीमनं तैनात केला नव्हता, परंतु या छोट्याशा टीमनं एका विकेटसाठी गोलंदाज आणि त्यांचं समीकरण पहा, अप्रतिम. क्षेत्ररक्षण तिथेच उभा केला आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू आला. याला बोलतात क्रिकेट. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव अर्जित केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का, थोडासा मिसफील्ड होताना पाहायला मिळत आहे. सात्विक थोडीशी घाई करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चुकी होते. 3 धावा येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 ने वाढ होते, धावसंख्या होते 9 धावा. प्रमोद सर, आपण कुठे इतरस्त असतील तर प्रमोद शेडगे सर. चला वळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा पाहायला मिळते. बॅक्रॉस लाईन घेऊन गेलेत, एक धाव अर्जित केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का. हा चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते. जावेद बोलता, आयुष्यात कधी स्वतःला कमजोर होऊ देऊ नका, कारण लोक डासाळीच्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती असे तुटून पडा ना की हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास, हेच घडताना पाहायला मिळतं.
धावसंख्येचा विचार केला तर सर धावसंख्या होते 10 धावा. कालपर्यंत सर पाहिलं ज्या विकेटसाठी गरज होती ना अज्जू म्हात्रे एक चांगला क्रिकेटर काल ज्यानं आपल्या फलंदाजी दुरवती विकेट त्याचा सुद्धा विकेट याने घेताना पाहायला मिळाला. धावसंख्या होते 10 धावा. जबरदस्त गेम प्लॅनिंग याला म्हणतात. स्ट्रॅटेजी काय असते, गेम प्लॅनिंग काय असतं. या खेळाडूंच्या उंचीकडे जाऊ नका. या खेळाडूंकडे खूप काही पोटेन्शियल आहे, त्या खेळाडूंकडे खूप काही एबिलिटी आहे आणि ते सध्या दाखवतायत. ऑन साईडला वन हँडने जरूर खेळला गेलाय. बॉल निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी येईपर्यंत 2 रन्स आपण पाहू शकाल आणि विकेट किपर पहा नन्ना मुन्ना मूर्ती लहान श्लोकला आपण पाहतायत. श्लोक म्हात्रे सध्या विकेट किपरच्या भूमिकेत आहेत आणि विकासजी मोरे या खेळाडूच्या उंचीपेक्षा मात्र त्याची कीर्ती महान आपल्याला पाहायला मिळते. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. खूप सारा ऍक्टिव्ह पाहायला मिळतो. पूर्ण एका जागेवरती मागे उभं राहून सुद्धा सर फिल्डिंग सुद्धा तोच पूर्णपणे सजवताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू फिरकीचा जादूगार पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का, परंतु पहा यष्टीरक्षक पहा खूप चप्पळ आणि चतुर पाहायला मिळते. उद्याचं भवितव्य आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. म्हणतात ना चाइल्ड ऑफ द फादर मॅन, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि त्याच पद्धतीने श्लोक सध्या विकेट किपरच्या भूमिकेत आहे ना, तो अप्रतिम पाहायला मिळतोय. क्या बात आहे, काय कला कौशल्य सध्या सादर करताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट विकेट किपिंग. स्वतः टीमचा कर्णधार सुद्धा आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतन असेल, झेल होणार का, ओ आणि झेल केला धरतीला दान आणि इथं आयुष्यमान भाऊ येताना पाहायला मिळत आहे. झेलची संधी उपलब्ध करून दिली ती झेल सुटला. सर्वच प्लेयर टेन्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. होते मित्रांनो, क्रिकेट आहे. 2 धावा येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 15 धावा. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण सूत्र आहे, परंतु कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही. एक तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लाप्स होतं आणि त्यामुळे कदाचित बॉल तो सुटतो. आय कोऑर्डिनेशन डळमळीत होतं, जजमेंट चुकतं आणि तेच झालं. परंतु काय गोलंदाजी राहिले आतापर्यंत. मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना बरोबर मात्र यावेळेला झाडाला जरूर बॉल आदळतोय. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 17 या धावसंख्येवर. म्हणजेच या खेळाडूने सध्या मोठे फटके दिलेले नाही आहेत आणि मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करताना प्रयत्नशील आहेत, परंतु त्या बरोबर मेरिटवर येत नाही आहेत. बॉलिंग अप्रतिम राहिले आणि त्यामुळे खरोखरच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. तर जेल वगैरे सुटल्यावरती त्याला नक्कीच दोष देण्यापेक्षा त्याला थोडंसं त्याला प्रोत्साहन करा. पुढची कॅच तो आवर्जून घेईल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि हा गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू तो डिक्लेअर झोन मध्ये. ज्यावेळी आपण पाहतो ना एखाद्या प्लेअर कडून चुकी होते आणि त्याला थोडंसं प्रेशराईज केलं जातं, तर नंतर त्याच्याकडून पुढच्या चुका होण्याची सुद्धा संधी असते, चान्सेस असतात. परंतु ज्यावेळी त्याला काही हरकत नाही होत आहे किंवा त्याचं जेव्हा आपण प्रोत्साहन मनोधैर्य किंवा मनोबल वाढवतो ना, तर पुढची कॅच तो डेफिनेटली घेताना पाहायला मिळतो. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धाव पाडला होते अर्जित केले ते धावसंख्या होती 18 धावा. तिसरं षटक प्रगतीवरती मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू शेष असेल. धावसंख्या होते 17 चेंडू 18 धावा. तर शेवटच्या चेंडूकडे नजर वळवतील. काय घडणार या चेंडूवरती पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार सात्विक पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी काय घडणार काय बिघडणार माहिती असेल सुद्धा पाहणं गरजेचं असेल. हो, शरीरापासून अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येताना पाहायला मिळते. समीकरण आहे 18 चेंडू 18 धावा. तोपर्यंत ऐकूया कुठे जाऊ नका आपला बँड पथकामार्फत एक छोटीशी धून. थँक्यू, धन्यवाद बँड पथक.
आपल्या मनपूर्वक धन्यवाद आहे. अगदी 18 बॉलमध्ये 18 रन. एका साईडला अनुभवाचे फलंदाज आहेत, तर एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे रायझिंग स्टार सध्या आपण पाहू शकतायत. परंतु त्यांनी जी मानसिकता दाखवले, गोलंदाजीमध्ये अप्रतिम कौशल्य दाखवलंय, खरोखरच सर्वांची मने जिंकणारा सध्या संघ फिल्डिंग करणारा पाहायला मिळतोय. नक्कीच उभरते सितारे म्हणून नक्की त्यांच्या नावाची चर्चा केली. पुन्हा एकदा मारण्याचा फटका झेल होणार का? येस, विकेटचं पतन. एकदा सेलिब्रेशन होऊन जाऊ द्या. काय प्रदर्शन दाखवलंय प्रत्येकाने, प्रत्येकाचा रोल कसा अदा केलाय, याला म्हणतात अप्रतिम उत्तम दर्जाचं क्रिकेट. पहा, अनुभव नाहीये एका साईडला, परंतु एका साईडला अनुभवाच्या खेळाडूंना सध्याच्या घडीला घाम फोडलाय या अपकमिंग यंग टॅलेंटने, आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं सध्या तरी. अप्रतिम भुईगाव बी या टीमने जबरदस्त गोलंदाजी केली, आणि प्रत्येकाने भूमिका निभावल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली जो रिझल्ट असतो ना, तो सक्सेस पाहायला मिळतो. म्हणतात ना विकासजी मोरे की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर दुसऱ्याला कधीही खेळाडूंना तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. आणि सध्याच्या घडीला हे 4 गोलंदाज बेस्ट ॲक्टर आहेत, मग त्यांनी कोणतीही सबब आणि कारणं सांगितली नाहीत. त्याबद्दल सर असं जर बोला तर स्वतःच्या मनगडावरती विश्वास असणाऱ्या दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही. आणि या सर्व प्लेअरच्याकडे मग वाईट आहे, वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला, आणि स्वतःच्या मनगटावरती विश्वास असलेल्या दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही. समोर जरी किती सामर्थ्यवानाने बलाढ्य जरी संघ असेल किंवा कोणी असेल ना, तर जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास नावाचा वजीर, कॉन्फिडन्स, जोपर्यंत कॉन्फिडन्स लेवल तुमची हाय आहे ना, तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. कारण ज्यावेळेला इथे मात्र पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिले गेलं, धावसंख्येत एकने वाढ होतीये. पुन्हा एकदा बॉलर तयार. आता मात्र इथे विचार विनिमय करतायत, सल्ले मसलत देत आहेत की एक फायटिंग टोटलकडे आपल्याला वाटचाल करायची आहे, कारण भुईगाव बी ह्या टीमकडे सुद्धा तेवढेच चांगले फलंदाज असावेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल बराच वेळ हवेत. वाह वाह वाह, व्हॉट अ कॅच, क्या बात आहे. प्रेक्षणीय झेल टिपला गेलाय फलंदाज बाद. नक्कीच हे वाघोळी गावचे उभरते सितारे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल एक भविष्य. भुईगाव ब या संघाचे उभरते सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे उद्याचं भविष्य आज आपण पाहतोय. आणि डीबीएन लाईव्ह सुद्धा पहा मित्रांनो, जर तो ज्या पद्धतीने बोलत आपल्याला आपला भविष्यकाळ पाहता येत नाही, परंतु जर आपल्याला भविष्यकाळ आपला पाहायचा असेल ना, तर 5 वर्षानंतर सुद्धा लाईट बंद करायची आहे. लाईट आपण जर आपलं भविष्य जर पाहायचं असेल किंवा या सर्व यंग जनरेशनला आपली हीच मॅच पुन्हा कधी पाहिजे असेल ना, 5 वर्ष असो कधी पण, तरी डीबीएन लाईव्ह वरती जा आणि त्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे स्वर्गीय विकास स्मृती चषक पहा. त्यामध्ये हा आपला खेळ आपल्याला नक्कीच, जेव्हा आपण यंगस्टार व्हाल तदनंतर सुद्धा आपलं भविष्य आपल्याला पाहतं आणि आपलं भविष्य क्रिकेटमधलं भविष्य पाहणं त्यासाठी एकमेव असा असतो तो यूट्यूब चॅनल. म्हणून डीबीएन लाईव्हचं सुद्धा खूप खूप मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा येस वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं होतं. वाईट +1 टोटल 2 धावा येताना पाहायला मिळतात. छोट्याशा कलाकाराकडे वेग आहे, वेगावरती स्वार होताना पाहायला मिळतोय. छोटासा कलाकार असेल तर चांगला वेग सुद्धा त्याच्याकडे आहे. वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं दुहेरी धाव.
पंचांचा निर्णय अंतिम असेल, जास्त चर्चा करू नका मित्रांनो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चर्चा करण्यापेक्षा या पुढचा चेंडू मी यापेक्षा किती अचूक टाकू शकतो याच्याकडे लक्ष केंद्रित करा. कडे पंच हे ऑफिशियल पंच आहे, त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडून कोणते चुकीचे डिसिजन येणार नाही याची शाश्वती देतो. पुन्हा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. वाईट +1 टोटल 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या क्षणी थोडासा गोंधळ होताना पाहायला मिळत आहे का? थोडासा विचार विनिमय करायला लागेल, थोडीशी चर्चा करा, त्याच्यावरती गुटरगू करा, थोडंसं त्याचं माइंड सेट करा आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाला थोडासा कान मंत्र द्या, त्याचं माइंड सेट करा, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येऊ द्या, थोडासा शांत. हा गुट्टरगू केलं जाते, कान मंत्र दिला ते गरज असतं. ज्यावेळी एखाद्या गोलंदाजाकडून चुकी होते ना, त्यावेळी थोडंसं त्याला थांबवा, त्याच्याकडे चर्चा करा, त्याचं मनोधैर्य वाढवा, कॉन्फिडन्स द्या आणि पुन्हा गोलंदाजासाठी सज्ज करा. त्याच्याने फरक पडतो, तेच डेफिनेटली पडतो. पण त्या गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. येस, वाईटच्या स्वरूपात दंडित केला ते गोलंदाजाला. पुन्हा एकेरी धाव. इथे धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होत्या 25 धावा. एक्स्ट्रा स्वरूपात धावा भरपूर खर्च करत असताना या षटकामध्ये आपण पाहत आहेत आणि त्याचा बेनिफिट हे प्रतिस्पर्धी संघाला मिळत आहे. सध्या आपण पाहिलं तर राऊंड द विकेटने आता येत आहेत गोलंदाज. चांगला बॉल होता, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा मनसुबा बाळगला होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 26 धावा, 26 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. सर, 5 शेवटच्या षटकामध्ये जे हाणामारीचं षटक स्लॉगर मध्ये आपण बोलतो, शेवटच्या क्षणी पाहिलं तर सर्व फलंदाज मोठे फटके खेळताना पाहायला मिळतात. पण इथे कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्यासाठी इच्छा प्रकट केली जात नाही, मोठे फटके खेळले जात नाही त्या पद्धतीने. परंतु आता शेवटच्या क्षणी मोठे फटके येणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी कमी, झेल काय टिपलाय, अप्रतिम. हो. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी करता करता यावेळेला कॉटन बोल्ट सुद्धा फलंदाजाला केलं गेलं आणि त्याला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं. काय बॉलिंग केले आतापर्यंत, अप्रतिम. जरी एक्स्ट्रा स्वरूपात धावा आल्या ना विकाजी मोरे, तरी सुद्धा मात्र धावांवर आता सध्याच्या घडीला लगाम लावला गेला आणि मोठे फटके मारण्याची तर संधी बिलकुल दिलेली नाहीये. यावरून या खेळाडूंचं जे टॅलेंट आहे, जी गुणवत्ता आहे, ती 101% आपल्याला पाहायला मिळते. उद्याचं भवितव्य आहे हेच मी म्हणेन. आता बॅटच्या स्वरूपात एकच धाव दिले, बाकी वाईट. +3 विकेट, 4 वाईट टाकले, 3 विकेट या गोलंदाजांना नक्की घेताना पाहायला मिळाले. पुन्हा एकच धाव. म्हणजे या गोलंदाजांना जर वाईट नसते टाकले ना, तर अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली असती. मोठ्या फटक्याचं वंचित यानं 3 विकेट सुद्धा या गोलंदाजाने मिळवले. जर का वाईट नसते टाकले तर मात्र नक्कीच हा गोलंदाज प्रभावी गोलंदाजी करताना पाहिलं. एका बाजूला पाहिलं तर विकेट टेकर गोलंदाज म्हणून सुद्धा याच्याकडे पाहिलं जात आहे, पण थोडीशी दिशाहीन गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. पुन्हा चांगली गोलंदाजी आणि यावेळी मात्र यष्टीरक्षक चुकी करताना पाहायला मिळाला. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू होतो डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावसाठी धावसंख्येत 1 ने वाढ होते, धावसंख्या होते 29 धावा. 4 षटकांचा खेळाला संपुष्टामध्ये. 4 षटकांखेर धावसंख्या होते 29 आणि वाळूंच्या संघाला करायचे आहेत 24 चेंडू 30 धावा. क्या बात आहे. या वेळेला आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये या नन्या मुन्या खेळाडूंनी भल्या मात्र ह्या वेळेला आपण पाहिलं तर खेळाडूंना सळो की पळो करून सोडलं आणि एक सुद्धा चौकार आलेला नाहीये आणि एक सुद्धा षटकार आला नाही. ही सुद्धा एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. वाह, अप्रतिम.
चला वटार आणि कोरोटी संघ कर्णधार पाठवायचे आहेत. वटार संघ कोरोटी संघ आपले कर्णधार पाठवा. हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि विकासजी मोरे टॉस बॉक्स मध्ये असतील. चला कर्णधार वटार आणि कोरोटी. कोरोटी संघाचे कर्णधार आहेत. वटार संघ आपला कर्णधार वाढवा. आदरणीय सन्माननीय दिलीपजी नाईक साहेब आपण यायचे आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकचा कौल घेतला जाईल. आपण यापुढचा होणारा सामना पाहणार आहात सुपर 6 मधला दुसरा सामना. एक बाजूला कोरोटी तर दुसऱ्या बाजूला वटार संघ. कोरोटी चूज द टॉस, स्विंग द कॉइन, कॉल बॉलिंग्स. विकास 11 नाणेफेकीचा कॉल जिंकले. वटार संघ डिसिजन काय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करू. 4 षटकांचा सामना असेल. कालपर्यंत एकदम मोल पाडला तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 पर्यंत धावण्याचा प्रयत्न असेल. बघूया कसं होते. टीम मध्ये काही चेंजेस असेल की हॅज इट इज कालचीच टीम खेळेल? नाही, टीम 30 ठेवण्याचा प्रयत्न असेल आमचा. ऑन मोमेंट काय चेंजेस वाटले तर करूया आम्ही. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. कोरोटी संघ कालपर्यंत आपण पाहिला तर एक्सपिरियन्स काल थोडासा अंधारामध्ये रात्री खेळावं लागलं होतं. आता थोडासा उजेड आहे तर त्यामध्ये काही थोडा फरक पडेल का आणि जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न राहील का? फरक तर पूर्णपणे नसेल. टीमची देखील ती इच्छा होती की पहिले आम्ही बॅटिंग करावी, कारण नंतर त्या अंडरराईट्सला जास्ती रन होत नाही, म्हणून आमचा देखील तो फायदा झाला आहे टॉसवरून सुद्धा. फक्त मॅच जिंकण्याचा प्रयत्न पूर्णपणे करू. तरी जास्तीत जास्त किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 35 ते 40 धावा करण्याचा आहे, कारण तशी आमची बॉलिंग देखील तेवढी चांगली आहे. टीम मध्ये काही चेंजेस नाही, चेंजेस नाही. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपण पाहणार सुपर 6चा सेकंड मॅच असेल तो एका बाजूला कोरोटी दुसऱ्या बाजूला वटार संघ. वटार संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. शुभ संकेत आपल्या पारड्यामध्ये घेतला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि कोरोटी संघाची सुद्धा इच्छा होती आम्हाला फलंदाजी करायची आहे आणि त्यांना फलंदाजी मिळते आणि यापुढचा होणारा रंगत आपण एक पाहायला मिळाल. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेडके सर यांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच विकासजी मोरे यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. कालपासून रिझवलंय. प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक आयोजकाला त्यांचा मनपूर्वक धन्यवाद असेल. आणि पुन्हा एकदा जॉईंट होतील आमच्या समवेत. यावेळेला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला गेला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. 30 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि आदरणीय कुमारजी नाईक यांनी जरूर सांगितलं की या धावा चेस सुद्धा होऊ शकतील, परंतु लाईटली घेऊ नका, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला आणि कोणत्याही संघाला विकासजी मोरे कमी लेखून चालत नाही. म्हणतात ना, संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र
हा एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला आणि कोणत्याही संघाला कमी लेखून चालायचं नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते. हळूवारपणे घेऊन काढलाय, झेलची संधी असेल आणि पहिला विकेट जातो तंबूच्या आशेला. विकेट गिरतावा, बँड पथक बसतावा, बँड ड्यू. डीजे विकेटचं पद्धतीने जरा पाहायला मिळतंय. आपण करूया तोपर्यंत डीजे ला आमंत्रण. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला अप्रतिम चांगला फटका खेळलाय, परंतु फिल्डरला निवडलंय आणि फिल्डरने केली चुकी. कॅच ड्रॉफ्ट. 2 रन्स मिळतील. जीवनदान किती महाग ठरू शकते येणारी वेळ दर्शवेल. क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते, हे विसरून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि जीवनदान जर दिलं तर त्याचं संधीचं सोनं मात्र करण्याचं ध्येय हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने, आणि यस विकेट किपरने कोणतीही मिस्टेक केलेली नाहीये. ग्रेट विकेट किपिंग. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन. कदाचित दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आपल्याकडे रिव्ह्यू उपलब्ध असतो, पण तो रनआउट, बाउंड्री लाईन चेक आणि वाईट साठी आपण घेऊ शकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना डावकऱ्या हाताने चांगला बॉल, परंतु तेवढं चांगलं ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला होता. 1 रन मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 3 रन्स. तीन धावा फलकावर. 27 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 30 रनचं टार्गेट यावेळेला सेट ठेवलंय, सेट केलं गेलंय भुईगाव या टीम समोर. अप्रतिम वेगवान बॉल होता, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना गुड बॉलिंग. इथे मात्र डॉट बॉल येत असताना आपण पाहत आहेत. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, डॉट बॉल. डॉट चेंडू येताना माझा धावा करणं गरजेचं असेल, कारण गोलंदाजी ज्या पद्धतीने आतापर्यंत स्कोरचं धाव फलक मात्र नक्कीच हलताना ठेवता पाहिलं पाहिजे. एकेरी दुहेरी धावांची लाईफ लाईन जोपासला पाहिजे. जर का तुम्ही ती लाईफ लाईन जोपासलीत तर मात्र शेवटच्या क्षणी विजय येताना पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य द्या. आधीच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा होत्या. आता पाहिलं तर या षटकामध्ये सुद्धा 3च धावा आल्यात. म्हणजे सामना आजोबरा टीट फॉर टॅट बरोबरीचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. 1 षटकाच्या झाले समाप्ती. 1 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येत 3 धावा. पुन्हा एकदा नौका गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पार्थ पाटील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. वाळुंजी संघाकडून पुन्हा एकदा पार्थ पाटील. 2 पादीचा गोलंदाज सुद्धा पार्थ. आता सुद्धा पुन्हा पार्थ. अकोटप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. 1 धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का? एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 ने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 4 धावा.
सर 2 मिनिटं थांबायचंय. व्हॉलेंटियर्स थोडस मदत करायची आहे गौमातेला थोडस बाहेर जाण्यासाठी. चालेल सर, चालू करा. पुन्हा एकदा ओळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत चालू होताना पाहायला मिळते. एक धाव नक्की पहिल्या चेंडूवर देताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा काय घडतंय, चेंडू पाहिला नाही, कदाचित चेंडू येण्याआधी एसटीचा वेध घेतला गेला आणि फर्निचर डिस्ट्रॉय. चला धन्यवाद डीशे, सॉरी धन्यवाद बँड पथक. ओळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहिलं तर विकेटचा पद होताना पाहायला मिळाला. 4 धावा आतावर देताना पाहायला मिळाला. दुसरं षटक प्रगतीवरती मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ संपुष्टामध्ये. अकोटापेचा चेंडू भिरकावून दिला. 1 धाव नक्की इझिली घेतली जाईल. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती धाव फलक अर्जित केलं जात आहे. धावसंख्या होते 5 धावा. तर छोटंसं मोठ्या एखाद्या फलंदाजाला थोडेसे मोठी खेळी करावी लागेल, मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करावा लागतील धावा, तर कुठेतरी सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित करताना पाहायला होईल. अजून सुद्धा 2 षटक बाकी असतील. दुसरं षटक प्रगतीवरती मार्गस्थ आहे. या षटकामध्ये जरी एकेरी दुहेरी धावा घेतल्या आणि पुढच्या 2 षटकांमध्ये मोठे फटके खेळले तर मॅच बनवू शकते सर. हो एक्झॅक्टली, आपण बरोबर वर्णन केलं. ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत की मोठे फटके मारावेच लागणार आहेत. हात खोलण्याची संधी पुरेपूर प्राप्त करून देत नाही आहेत गोलंदाज. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना आपण पाहू शकाल. पहिल्या इनिंगचा विचार केला तर एक्स्ट्रा स्वरूपात धावा खूप मोठ्या प्रमाणात खर्च झाल्या. जरी चौकार षटकार एक सुद्धा आले नाहीत पहिल्या इनिंगचा विचार करतात, तरी सुद्धा 29 रन्स हे फलकावर पाहायला मिळाला. त्याचं एकमेव कारण होतं की एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होताना वाईट बॉल जास्तीत जास्त येताना आपण पाहू शकलात आणि त्यामुळे 29 पर्यंत सुस्थितीमध्ये. परंतु इथे ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि यस विकेट डाऊन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर झालेली आहे आतापर्यंत. आता हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल. परंतु एका साईडला भुईगाव बी टीम गोलंदाजीमध्ये खूप छान गोलंदाजी केली. प्रत्येकाने प्रत्येकाची गोलंदाजी अप्रतिम भूमिका निभावली गेली. ऑन साईडला खेळत असताना 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. फक्त एकेरी दुहेरीने विकाजी मोरे काहीच चालणार नाही आहे. फरक काहीच पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर अप्रतिम CM वाळुंजे या टीमने जो खेळ दाखवलाय तो अप्रतिम वाखण्याजोगे पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 23 रनची आवश्यकता असेल भुईगाव बी या टीमला विजयासाठी. 12 बॉल 23 रन. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये काही नारी शक्ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्या महिला वर्गांचं सुद्धा करूया आपण सहर्ष सुस्वागतम. शब्दसुमनांनी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. नौका गोलंदाज मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन एसटी उद्ध्वस्त होताना पाहायला मिळते.
थँक्यू व्हेरी मच. बँड फतक षटक क्रमांक या वेळेला आपण पाहत आहेत तिसरं आणि तिसऱ्या षटकातील पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. साईश साईश आपल्या पहिल्या बॉलवर सज्ज. अप्रतिम हलक्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स दाखवलाय. मनगडाचा चांगला वापर करत असताना एक रन डेफिनेटली मिळेल. RCM वाळूंज टीमने खूप चांगला कमबॅक केलाय. पहिल्या डावामध्ये हव्या तशा धावा मात्र आल्या नव्हत्या, परंतु त्यानंतर चांगली रणनीती आणि गेम प्लॅनिंग केलं आणि त्याच कुशल नेतृत्वावर 29 धावांपर्यंत मजल मारली आणि 30 धावांचा टार्गेट सेट करत असताना या संघाला जखडून ठेवलं गेलंय. येस सर, पुन्हा एकदा साईश सज्ज होताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळतंय. आता कर्णधार यश एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. तो आलाय, तो पुन्हा चाललाय. ज्याने यष्टी रक्षकाची चोख भूमिका बजावली, स्वतः कर्णधार पद भूषवतोय. आपल्या संघाचा कर्णधार पारी खेळणार का? श्लोक कॅमेरामॅन फोकस करो. मोठ्या बॅट झाली त्याला. छोटी बॅट पाहिली होती, त्याच्या एवढीच मोठी बॅट झाली. थँक्यू. या खेळाडूकडे वर्ष फार कमी आपल्याला पाहायला मिळतं. अगदी कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूने प्रत्येक प्रेक्षकांची मने जिंकलेत. याला म्हणतात जिद्द. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहू शकतायत 9 रन. झालेत आणि विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. उद्याचं भवितव्य सध्याच्या घडीला आपण पाहतायत. फलंदाजाला आपण पाहतायत यावेळेला ऑफ साईडला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कृती कव्हर खेळलंय. 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 10 या धावसंख्येवर 20 रनची आवश्यकता आहे. सर, आपण मुख्य फ्रेम मध्ये पाहतोय कुमार नाईक सर, ज्यांनी या क्रिकेटवरती अधिराज्याचा काळ गाजवला. त्या काळचे एक तेज तर्रार गोलंदाज, फिरकीचे जादूगार म्हणून नक्की त्यांच्याकडे पाहिलं तर या वाळुंजे गावचे एक लेजंड क्रिकेटर. आणि आता सध्या कोचिंग करताना पाहायला पाहिजे. एक काळ असा होता ना, क्रिकेट आणि कुमार नायर सर हे जणू काही समीकरणच पाहायला मिळायचं. जिकडे जाल तिकडे त्यांच्या नावाची चर्चा होती. खूप सारे वर्ष क्रिकेटवरती प्रेम केलं आणि क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. तेच आपण मुख्य फ्रेममध्ये पाहतोय. आदरणीय सन्माननीय कुमारजी नाईक सर. हो, समालोचन करताना मी भरपूर वेळा पाहिलंय कुमार नाईक यांना गोलंदाजी करताना. मग ते वज्रेश्वरी, गणेशपुरी असेल, मग चांदीप असेल, मग सायवन असेल, शिवनसे असेल, या विभागात सुद्धा आपण पाहिलं तर भरपूर वेळ कारकीर्द गाजवली. यावेळेला जागेवरून जरूर खेळले गेलेत आणि ते विकेट डाऊन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विकास स्मृती चषक 2026 हे शानदार आणि अप्रतिम आयोजन. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे.
यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पहा काहीकांची मने एवढी मात्र हृदय एवढं स्वच्छ असतं की जरी प्रतिस्पर्धी संघाने आम्हाला खूप टफ फाईट दिली, जरी आमचा संघ या वेळेला आपण पाहतायत विजयी झाला, परंतु अप्रतिम या वेळेला सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना आदरणीय कुमार नाईक सरांकडून या भुईगाव बी टीमसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात त्यांच्या टॅलेंटसाठी, त्यांच्या कला कौशल्यासाठी. यावेळेला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय कुमार नाईक सरांकडून येत असताना पाहायला मिळतात, कारण क्रिकेटची जाण असलेलं असं व्यक्तिमत्व आहे. यावेळेला ऑफ साईडला जरूर खेळून काढलाय, टॅप केला गेलाय, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. हळूहळू 13 रन झालेले आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आज एबी खार्डीवरून सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि इथून जर आपण पाहिलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये व्यवस्थित कोऑर्डिनेशन होऊ शकलेलं नाहीये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त सिंगल डबलने फलक हलतं राहील, परंतु तिथपर्यंत पोहोचता येणार नाहीये. मात्र चांगले प्रयत्न केलेत भुईगाव टीमने. प्रत्येक प्रेक्षकांची मने जिंकली पहिल्या डावामध्ये. अप्रतिम चांगला बॉल आणि इथे हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपण पाहतायत. अगदी थोड्याच वेळात एक सुंदर व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. अप्रतिम या वेळेला मात्र आपण पाहतायत यस विकेट डाऊन. या बँड पथकानंतर अजून एक प्राइज आपल्याला पाहायला मिळतं.